नाही माहीत तुम्हाला दिसतंय का नाही, पण या जागेचं जे मेन अट्रॅक्शन होतं ते ॲक्च्युली इथं आहे. आणि अनफॉर्च्युनेटली नदीला पाणी असल्यामुळं आणि पाण्यात कसं पाऊस आत्ताच पडलेला आहे, तर गाळाचं प्रमाण असल्यामुळं आपण त्या साईडला जाऊ शकत नाही आहे. पण तरी जर आपण नंतर कधी परत आलो तर ही जागा तुम्हाला नक्की दाखवू. इथं गुफा आहे खरं तर, आणि त्या गुफेमध्ये सीतामातेचं स्मृती म्हणून पूजा केली जाते. म्हणजे त्यांची तिथं आठवण म्हणून तिथं पूजा केली जाते. असं म्हणणं आहे लोकांचं की या ठिकाणी सीतामाता आंघोळीला यायच्या. हे काय बुगडे नाव काय तू या अशा कलरच्या मांजरा दे आगाव असतात बरं का. वाघासारखी मांजर आहे बा. लळा लागलाय तिला तुझा. बाय द वे, महाराजांनी आम्हाला काम लावलंय, पाणी आणि डबा पोहोचवण्याचं. माऊली डबा घेऊन येत आहेत आणि माधवराव आपले पाणी घेऊन, आणि मी चाललोय काडी हलवत. तसं भाई हा पण एक एक्सपिरियन्स आहे, एकदम जंगलाच्या मधोमध आणि पुरं इथलं जे लाईफ एक्सपिरियन्स केल्यासारखं. महाराज दत्त आहेत भाई, खरी लक्झुरी महाराजची. सगळीकडनं जंगल आहे, मधात त्यांचा मठ आहे आणि मठा शेजारी थोडीशी शेती आहे. आपल्याला ही नदी पार करायची आहे, म्हणजे टास्क आहे आपला आजचा. इथून नदी पार करायची आणि पलीकडे जाऊन त्यांना डबा पोहोचवायचा. महाराजांनी लावलेली ड्युटी आपल्यालाही. चालली इकडून चाला ना. हा तर रस्ता आहे. अरे बेकार भाई रस्ता, म्हणजे एकदम ते असते ना, ते लहानपणी क्लासमेटच्या नोटबुकवरती बघितल्यासारखा ते नसतं, वॉलपेपर असतो एक, तसा रस्ता आहे. तुम्हाला दाखवतो पुढं, चला नंतर तुम्हाला. काय काय अरे तरा शहरातला माणूस खरं 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 स्ट्रगल हे भावा. एकदम खरं बोलले होते. आराम जा. चला हे का, एक माणूस आपला पुढे पोहोचलाय, एक चाललाय. चला आपण पण पदार्पण करू. नंतर आपल्या सपोर्टला गाडी आहे आणि भाऊ म्हणजे विठू भाऊ चांद नाही केला कोणी.